त्यामुळे बंद होतो. काय होतं? स्निग्ध आणि वृक्ष स्पर्श गुणाच्या पर्यायाने बंद होतो. मग बंद कसा होतो? स्निग्धाचा आणि वृक्षाचा. स्निग्ध आणि वृक्ष या दोघांचा बंद होतो. वृक्ष वृक्षाचा बंद होतो. स्निग्ध स्निग्धाचा बंद होतो. वृक्ष आणि स्निग्धाचा बंद होतो. अशा प्रकारे स्पर्श गुणाच्या या पर्यायाच्या द्वारे बंद होतो. म्हणून वृक्ष स्निग्ध, स्निग्ध वृक्ष, वृक्ष वृक्ष आणि स्निग्ध स्निग्ध हे अशा प्रकारे तुम्हाला द्रव्यसंग्रहामध्ये तत्त्वसूत्रामध्ये हे सूत्र दिलेत की तिथे कुणाचा कशा कशा पद्धतीत बंद होतो. त्यांनी अनेक प्रकारचे भेद दाखवले. मग याच्यामुळे काय होतं? ते परमाणू स्कंद अवस्थेला प्राप्त होतात. मग दोन परमाणूचा बंध झाल्यानंतर दोणिक होतो. दोणिक म्हणजे दोन परमाणूचा बंध. तो सगळ्यामध्ये छोटा बंध दोन प्रदेशी आणि सगळ्यामध्ये मोठा 3 लोकव्यापी पुद्गलाचा महास्कंद. 3 लोकव्यापी पुद्गलाचा महास्कंद तो सगळ्यामध्ये मोठा स्कंद आहे. पण 3 लोकव्यापी पुद्गलाचा महास्कंद असून सुद्धा तो सूक्ष्म आहे, स्थूल नाही. कसा आहे? 3 लोकव्यापी एवढा पुद्गलाचा मोठा स्कंद, पण तो सूक्ष्म आहे, इंद्रियाला दिसत. आता आपण तिथे बसलो, तिथे 3 लोकाचा पुद्गलाचा स्कंद आहे, पण तो दृष्टिगोचर होत नाही. म्हणून मग जघन्य 2 परमाणूंनी उत्कृष्ट 3 लोकाचा व्यापी एवढा पुद्गलाचा मोठा महास्कंद आहे. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाश आणि समुद्घाताच्या वेळेला जीव आहे. मग धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाश आणि जीव यांना आकार आहे का नाही? या द्रव्यांना आकार आहे का? नाही. आता लोकाकाशाचा आकार सांगतो की नाही? मग तेवढा लोकाकाशाचा आकार दाखवला. मग लोकाकाशाचा आकार कसा आहे? एक मनुष्य 2 पाय पसरून कमरेवर हात ठेवलेला आकार, हे कुणाचा आकार होता? लोकाकाशाचा. तो धर्मद्रव्याचा तेवढाच आकार, अधर्मद्रव्याचा तेवढाच आकार आणि समुद्घात, केवली समुद्घातवाल्या जीवाचा तेवढाच आकार. मग आता ह्या द्रव्याला आकार आहे का? धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाश आणि जीव आकार आहे का ह्यांना? मग धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाश आणि जीव यांना आकार नाही. आकार म्हणजे संस्थान. आकारचा अर्थ त्रिकोण, चौकोन, पंचकोन, अष्टकोन जे आहेत ना, ते आकारमध्ये संस्थान आहेत. मग या द्रव्यांना संस्थान नाही, आकार नाही, पण प्रदेशत्व गुण आहे. काय आहे? प्रदेशत्व गुणाचं लक्षण वेगळं आहे आणि संस्थानाचं लक्षण वेगळं आहे. मग धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, लोकाकाश आणि जीव यांना प्रदेशत्व गुण आहे, पण आकार नाही. हा 3 लोकव्यापी पुद्गलाचा एवढा मोठा महास्कंद आहे, त्याला आकार आहे. कोणाला आहे? 3 लोकव्यापी एवढा पुद्गलाचा महामोठा स्कंद आहे, त्याला आकार आहे.
आणि तेवढ्या त्या पुद्गलाच्या स्कंदाच्या क्षेत्रामध्ये लोकाकाशामध्ये त्या लोकाकाशाला आकार सांगितला. तेवढ्या क्षेत्रामध्ये धर्म अधर्म त्यांना आकार सांगितला. आणि समुद्घात झाल्यानंतर आत्म्याचे प्रदेश तेवढे पसरतात. म्हणजे मूळ कोणाचं आहे? संस्थान पुद्गलाचा स्कंदाचा संस्थान आकार आहे. आणि तेवढ्या भागामध्ये हा पुद्गलाचा स्कंद राहिला, तेवढ्या लोकाकाशाला आकार म्हटला गेला का. तेवढ्याच प्रदेशामध्ये धर्मद्रव्य अधर्म राहतात म्हणून त्याला तेवढा आकार म्हटला गेला. आणि समुद्घाताच्या वेळेला तेवढे आत्म्याचे प्रदेश पसरतात. म्हणून पुद्गलाला आकार आहे. म्हणून या 4 द्रव्याला आकार उपचाराने म्हटला. आकार नाही, संस्थान नाही, प्रदेशत्व गुण आहे. त्या प्रदेशत्व गुणाची धर्मद्रव्याची अधर्मद्रव्याची लोकाकाश प्रमाण पुद्गलाच्या स्कंदाप्रमाणे तेवढे प्रदेश आहेत. समुद्घाताच्या वेळेला तेवढे आत्मप्रदेश पसरतात. पण ते पुद्गलामुळे त्यांना तिथे आकार म्हणण्यात आलं. पण त्यांना आकार नाही, प्रदेशत्व गुणाचं परिणाम आहे. मग उमाचं सांगितलं नाही. 6 द्रव्याचे प्रदेश सांगताना कोणतं सूत्र सांगितलं? 6 द्रव्याचे प्रदेश सांगताना प्रत्येक जीव, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य लोकाकाश असंख्यात प्रदेशाः कालाणू परमाणू एक प्रदेशाः दिलेत की नाही आचार्य सगळे सूत्र. मग असं आहे. मग पुद्गलामध्ये स्कंद होण्याची शक्ती आहे. म्हणून पुद्गलाला 4 द्रव्याकडे पुद्गल घेऊन पंचअस्तिकाय सांगितलं. म्हणजे बहुप्रदेशीपणा कुठे स्कंदाच्या अपेक्षेने. आणि कालाणूची व्याख्या कशी केली द्रव्य संग्रहामध्ये अन्य सर्व ग्रंथामध्ये? तर कालाणू किती आहेत? कालाणू किती आहेत? असंख्यात आहेत. कुठे राहतात? लोकाकाश. कसे आहेत सांगितलं? उदाहरण का दिलं त्याला? रत्नाच्या राशीप्रमाणे. मग रत्नाच्या राशीप्रमाणे का सांगितलं? का गोट्या म्हणा काय सांग. मग रत्नाच्या राशी काय झाले? मग जसं ती रत्न एक स्वतंत्र भिन्न आहेत, तसं लोकाकाशाच्या प्रदेशावरती एक कालाणू स्वतंत्र असे भिन्न आहेत. मग कालाणू किती आहेत? असंख्यात. असंख्यात कालाणू का? संख्यात अनंत का नाही? काय सांगा? मग लोकाकाशाचे प्रदेश असंख्यात आहेत. म्हणून तेवढे कालाणू असंख्यातच सांगितले. संख्यात नाही आणि अनंत नाही. ते संख्याताचा आणि अनंताचा निषेध करण्यासाठी असंख्यात सांगितले. आणि रत्नाच्या राशी जसं रत्न एक स्वतंत्र भिन्न आहे, तसं प्रत्येक कालाणू स्वतंत्र भिन्न आहेत. जे आचार्यांच्या सूत्रामध्ये शब्दामध्ये एवढा भाव त्या ठिकाणी सगळं काय तर धरलं. तर मग पंचास्तिका आहे. मग पंचास्तिका संग्रह ग्रंथ आहे. त्या पंचास्तिका संग्रह ग्रंथामध्ये त्यांनी मंगलाचरण केलं. त्या मंगलाचरणामध्ये त्यांनी काय सांगितलं? पंचास्तिका आहे. नियम चालायचा. त्या पंचास्तिकाच्या ग्रंथामध्ये जयश्रीनाथाने मला वाटतं आहे, मग तिथे त्यांनी पंचास्तिकाचं निश्चय आणि व्यवहाराने त्या ठिकाणी सांगितलं. त्यांनी गाथेमध्ये जे काय पंचास्तिकामध्ये तुम्हाला काय मुख्य आहे का सांगितलं? तुम्हाला त्या ठिकाणी मुख्य काय आहे?
देशीनाथाची टीका. मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की शुद्ध जीवास्तिकाय आहे. पंचास्तिकायमध्ये आपला स्वतःचा शुद्ध जीवास्तिकाय उपादेय आहे. 5 अस्तिकाय द्रव्य आहेत: उद्गल, धर्म, अधर्म, जीव आणि लोकाकाश. यामध्ये असंख्यात प्रदेशी असतानासुद्धा माझा स्वतःचा शुद्ध जीवास्तिकाय स्वरूप मला उपादेय आहे. 5 अस्तिकायमध्ये माझा स्वतःचा शुद्ध जीवास्तिकाय स्वरूप, तो शुद्ध आत्माच मला उपादेय आहे. पंचास्तिकाय उपादेय नाही. म्हणून इथे त्यांनी काय घेतलं? पंचास्तिकाय षड्द्रव्य 7 तत्व उनमें निज जीवास्तिकाय हेच मला उपादेय आहे. म्हणजे 5 अस्तिकायमध्ये काय आहे? व्यवहाराने 5 अस्तिकायचं ज्ञान करा, श्रद्धान करा आणि त्याला स्वीकार करा. हे व्यवहार, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. 5 अस्तिकाशिवाय 6 नाही किंवा 7 नाही किंवा कमी नाही. हे जाणून श्रद्धान करून त्याला स्वीकार करा. व्यवहार, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र. आणि या 5 अस्तिकायमध्ये अस्ति म्हणजे मी आहे, अस्तिकाय म्हणजे बहुप्रदेशी आहे. मग असा शुद्ध चैतन्य बहुप्रदेशी निज शुद्ध आत्मा अस्तिकाय उपादेय, म्हणजे तो माझा स्वतःचा बहुप्रदेशी शुद्ध आत्मा. अस्ति म्हणजे आहे, काय म्हणजे बहुप्रदेशी. माझा शुद्ध जीव अस्तिकाय, माझा शुद्ध आत्मा मला ध्यानासाठी उपयोगी आहे, आश्रय करण्यासाठी उपयोगी आहे, पर्यायामध्ये सम्यक आनंद प्राप्तीसाठी उपयोगी आहे. आणि व्यवहाराने 5 अस्तिकाय जाणण्यासाठी उपयोगी आहेत, आश्रय करण्यासाठी उपयोगी नाहीत. आणि या 5 अस्तिकाचा जर आश्रय घेतला तर पुण्यबंध होणार आहे. आणि शुद्ध जीवास्तिकाचा आश्रय घेतला तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष येणार. या पंचास्तिकामध्ये निजशुद्ध अस्तिकाय उपादेय आहे. षड्द्रव्य निजशुद्ध जीवद्रव्य. मग या 6 द्रव्यामध्ये माझा स्वतःचा शुद्ध जीवद्रव्यच उपादेय आहे. 7 तत्वामध्ये निजशुद्ध जीवतत्व हे मला उपादेय आहे. म्हणून तिथे काय झालं? अमृतचंद्र आचार्यांनी 9 तत्व गतत्वपी एकत्वम न मुंचती. जो 9 तत्वाला प्राप्त होताना, 9 तत्व म्हणा किंवा 7 तत्व, मग या 7 तत्व किंवा 9 पदार्थाला परिणमन करीत असतानासुद्धा जो एकत्व सोडत नाही, आपल्या स्वभावाला सोडत नाही, तो कोण आहे? आपला स्वतःचा शुद्ध जीवद्रव्य. 7 तत्व आणि पुण्य पाप मिळाले तर 9 पदार्थ झाले. तत्व 7 तत्व आणि 9 पदार्थ. मग 7 तत्वामध्ये पुण्य आणि पाप या दोघांना गर्भित केलं तर 9 पदार्थ म्हटले जातात. 7 तत्वामध्ये पुण्य आणि पाप गर्भित करतो तेव्हा 9 पदार्थ. आणि पुण्य पाप सांगितलं नाही, फक्त 7 तत्व सांगितले. तर मग ते 7 तत्व 9 पदार्थ होऊ शकतात का नाही? पुण्य पाप सांगितलं नाही, 7 तत्व सांगितले. मग त्याच्यामध्ये 9 पदार्थ होऊ शकतील की नाही? कसे होणार? पुण्य पाप सांगितलं नाही. जीव, आजीव, आस्त्र, बल, संवर, निर्जरा, मोक्ष 7 जण. त्याच्यात 9 पदार्थ होतील की नाही? आता म्हणजे आश्रव आणि बंध या तत्वामध्ये पुण्य आणि पाप गर्भित आहे.
पुण्यास्त्र पापास्त्र, पुण्यबंध आणि पापबंध, हे आश्रवबंधामध्ये हे दोन तत्व गर्भित आहेत. पण जेव्हा मतार्थाच्या अपेक्षेने अर्थ करतो, कुठे मतार्थाच्या अपेक्षेने अर्थ करतो, तेव्हा ते अन्य मतावलंबी म्हणतात तुमच्या 7 तत्वामध्ये पुण्यपाप कुठे सांगितलं नाही तुम्ही, मग तुमच्यामध्ये पुण्यपाप नाहीत. असं अन्य मतावलंबी लोकाला सांगण्यासाठी पुण्यपाप वेगळे सांगावं लागले. जैनांना सांगण्यासाठी पुण्यपाप वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आश्रव आणि बंधामध्ये ते 2 तत्व गर्भित आहेत. एक अन्य लोकाला. दुसरं सांगितलं की जो नवीन शिष्य प्राथमिक, तो प्राथमिक शिष्य विचारेल की आचार्य इथं तुम्ही पुण्यपाप सांगितलं नाही, आणि सर्व शास्त्रामध्ये पुण्याचं फळ स्वर्ग मनुष्य भोगभूमी मिळते आणि पापामुळे नरक तिरींच्या गती प्राप्त होते. मग पुण्य पापाचं तर सगळ्या ठिकाणी तुम्ही फळ सांगता, पण 7 तत्वामध्ये पुण्यपाप सांगितलंच नाही. मग अशा प्राथमिक शिष्याला सांगण्यासाठी पुण्यपाप वेगळं सांगावं लागलं, किंवा अन्य मतावलंबीला सांगण्यासाठी पुण्यपाप वेगळे सांगावं लागले. आता 9 पदार्थ आहे की नाही अक्षरातल्या, तुम्ही 9 पदार्थ अक्षरातल्या, मग हे वाक्य एक आहे की नाही 9 पदार्थ. मग त्याच्यामध्ये पद आणि अर्थ 2 वेगळे आहेत. पदार्थामध्ये पद वेगळं आणि अर्थ वेगळा आहे. 7 तत्वामध्ये तत्व वेगळं आणि अर्थ वेगळा आहे. मग 9 पदार्थामध्ये पद कोणते आहेत आणि अर्थ कोणता आहे, पद किती आणि अर्थ किती आहे, पद किती आणि अर्थ किती आहेत. पदार्थ हे शब्द एक लिहिला ना तुम्ही, त्यामध्ये तर पद एक पद वेगळं आणि अर्थ एक पद वेगळा आहे. दोन्ही मिळून 9 पदार्थ घेतले. तर मग पद आणि अर्थ आहे. मग पद किती आणि अर्थ किती आहे. पद एक आणि अर्थ पद आणि अर्थ म्हणून दोन्ही पदार्थ झाले की नाही एक सामान्य. मग त्यामध्ये पदच्या खाली एक आणि अर्थ. मग पद किती आणि अर्थ किती आहेत. पद किती आहेत आणि अर्थ किती आहे. आणि सांगा, तुमचं 50% बरोबर आहे. पद किती झाले 9 आणि अर्थ एक आत्मा. पद म्हणजे जीव आजीव अस्त्र बन संवर्धन मोक्ष पुण्य पाप, हे पद म्हणजे पर्याय. अर्थ म्हणजे आत्मा एक आत्मा तो 9 पद 7 तत्व किंवा 9 पदार्थ रूपाने परिणमन करतो. पद म्हणजे अवस्था, पर्याय, आणि अर्थ एक. जी एक अर्थ म्हणजे एक आत्मा, आणि तोच एक आत्मा काय करतो 7 तत्व किंवा 9 पर्याय रूपाने परिणमन करतो. मग पद आणि अर्थ, मग त्यामध्ये पद श्रेष्ठ का अर्थ श्रेष्ठ. हां, म्हणून अर्थाचा आश्रय घ्यायचा, पदाचा अर्थ घ्यायचा ना आश्रय. पण त्या अर्थाचा आश्रय काय आहे. हां, समजा आपण जीव आहोत, आपण मनुष्य म्हणून जन्मलो. बालपण, तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण आलं नाही. हे काय झाले पर्याय झाले. मग जीवद्रव्य आहे पर्याय झाले का जीवद्रव्याच्या अभावात पर्याय झाल्या. जीवद्रव्य आहोत. मग
जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत तो जीव आहे की नाही, ते अर्थ एक झालो आपण. जीवद्रव्य. बालपण होतं, तरुण झालं, प्रौढपणा झाला, वृद्ध झालं. हे पद का झाले वेगळे वेगळे आहेत का नाही. ट्रस्टीमध्ये पद आहेत का नाही लोकांना. किती वर्ष राहतात पद. काही पद 3 वर्षाला बदलतात, काही तुम्ही आयुष्यभर राहतोवर बदलत नाही. तुम्ही गेल्यानंतर मग पद कसे आहेत, स्थिर का अस्थिर. अस्थिर आणि अर्थ स्थिर आहे. मग तसं 7 तत्व. 7 तत्व. मग ते 7 तत्व जीवामध्ये 7 तत्व लावा, फक्त पुद्गलामध्ये नाही. जीवामध्ये जीवतत्व, जीवामध्ये अजीव तत्व, जीवामध्ये आश्रव तत्व, जीवामध्ये बंध तत्व, जीवामध्ये संवर तत्व, निर्जर आणि मोक्ष आणि पुण्यपाप. एक फक्त जीवामध्ये लावायचं आहे. पण अजीवामध्ये 7 तत्व लावायचे वेगळे स्वतंत्र. अजीवाचं जीवतत्व, अजीवाचं अजीव तत्व, अजीवाचं आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष, हे दोघांचे 9 पदार्थात वेगळे. आणि जीव आणि पुद्गल म्हणून परत 7 तत्व 9 पदार्थ. 3 प्रकारे आहेत. हे समजून घ्याल. ही पहिले आहे की भूमिका ही पहिलीची शिकवण आहे. मग हे न शिकवता बाकी सगळं शिकवलं तरी का उपयोग. मग संक्षेपात जीवाचं जीवतत्व. जीव एक ऐकून घ्या फक्त. जीवतत्व, शुद्ध जीवास्तिक आहे आणि जीवद्रव्य हे 3 वेगळे आहेत. जीवद्रव्य, जीवतत्व आणि तिसरा जीवास्तिकाय. तर 3मध्ये फरक आहे. जीव तर 3मध्ये काही नाही, पण फरक काय आहे. जीवतत्व कोणाला म्हणतात, विशिष्ट पर्यायाने सहित त्याला जीवतत्व म्हणायचं. काय आहे, विशिष्ट पर्यायाने सहित त्याचं नाव जीवतत्व. मनुष्य, तिर्यंचे, देवनारकी, स्थूल रूपाने हे 4 अवस्था आहेत नाही. या 4 अवस्थेमध्ये जो जीव आहे त्याला जीवतत्व म्हणायचं. शुद्ध जीवद्रव्य. दुसरा काय आहे, जीवद्रव्य. शुद्ध अशुद्ध पर्यायाच्या समूहाला जीवद्रव्य म्हणतात. शुद्ध अशुद्ध पर्यायाच्या समूहाला जीवद्रव्य म्हणतात. शुद्ध अशुद्ध पर्यायाच्या समूहाला जीवद्रव्य म्हणतात. आणि शुद्ध जीवास्तिक आहे. द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्माने रहित जो शुद्ध आत्मा आहे त्याचं नाव शुद्ध जीवास्तिक आहे. जीवास्तिक ना, शुद्ध जीवास्तिक आहे. तर मग द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म याने रहित जो जीवाचा शुद्ध ज्ञाता द्रष्टा स्वभाव आहे त्याला शुद्ध जीवास्तिक आहे म्हणतात. मग शुद्ध जीवास्तिक आहे कुठे म्हणतात, जीवद्रव्य कुठे म्हणतात आणि जीवतत्व कुठे म्हणतात. हे ज्ञान असेल तर बरोबर. तर मग जीवतत्वाला जीवद्रव्य म्हटलं, जीवद्रव्याला शुद्ध जीवास्तिक म्हणून तर चालेल का. म्हणून तिथे काय सांगितलं की नो कर्माने रहित जो शुद्ध आत्मा निश्चय न्यायाने कारण परमात्मा त्याला शुद्ध जीवास्तिक आहे म्हणायचं. मग जीवतत्व कोणाचं, आत्ता आपण मनुष्य आहोत, त्या 4 गतीतले जीव आहेत त्यांना म्हणायचं जीवतत्व. अजीवतत्व, जीवामध्ये अजीवतत्व. जीवालाच काय करायचं, परत अजीवतत्वामध्ये गर्भित करायचं. मग जीवाचं अजीवतत्व 4 प्रकारे आहे. जीवाचं अजीवतत्व 4 प्रकारे. जीवाचं इंद्रियाच्या द्वारे होणारं ज्ञान, जीवाचं
इंद्रियाच्याद्वारे होणारं ज्ञान अजीव तत्व. इंद्रिया कसे जीव आहेत का अजीव आहेत? त्याच्यातून होणारं ज्ञान अजीव तत्व. क्रोधादी परिणाम अजीव तत्व. कुणाला होतात? जीवाला. पण त्याला अजीव तत्व म्हणणार. का बरं अजीव तत्व म्हणणार? क्रोध कर्माच्या उदयामध्ये होतो. कर्म अजीव आहे, त्या क्रोधाला पण अजीव तत्व म्हटलं. इंद्रिय ज्ञान अजीव तत्व, क्रोध अजीव तत्व, माझ्याहून तुम्ही सगळे अजीव तत्व. आपल्या जीवाहून बाकी सगळे जीव अजीव तत्व आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या अपेक्षेने जीव आहात, पण माझ्या अपेक्षेने अजीव तत्व आहे. आणि माझे होणारे परिणामसुद्धा अजीव तत्व आहे. शाश्वत राहतेत का? सगळे जीव समान असतात. दुसरं अजीव तत्व म्हणतात. सहा द्रव्याच्या बाकीच्या अजीव तत्व कसं होतं? बरोबर. तुम्ही बँकेमध्ये काम केलं, उदाहरण द्यायला समजा तुम्हाला कॅशियर आला आणि तुम्हाला एक दिवस कॅशियरमध्ये बसवलं. कॅशियरचा तुम्हाला तिथे बसवलं खिडकीमध्ये. मग एकाने त्याला 50,000 काढायचे. त्याने म्हणले 500-500च्या नोटा द्या. मग तुम्ही 500-500च्या किती नोटा दिल्या त्यांना? 50,000ला 100 जे 500-500च्या 100 नोटा दिला त्याला 50,000 झाले. पण ते 500-500च्या 100 नोटा समान आहेत का एक आहेत? बस. पण एक आहेत का? एक आहेत का? तसे आपण सगळे जीव समान आहोत. या अपेक्षेने सगळे जीव ज्ञानदर्शन समान आहे, पण एक आहोत का? तिथे एक नोट खर्चल्यानंतर त्याचा पैसा बाकीचे नोट खिशात ठेवले तर त्याचा काय माल येईल का? तसं आपण सगळे जीव समान आहोत ज्ञानदर्शन पाहणे, पण माझं ज्ञानदर्शनाची परिणती माझ्यामध्येच होते. मग माझ्या अपेक्षेने तुमची ज्ञानदर्शन परिणती माझ्यात होते का? माझ्या अपेक्षेने तुम्ही कसे आहेत? हे स्वतःच कबूल आहे. ते स्वतंत्र म्हणजे पण ते अजीव तत्व असं आम्हाला पटत. अध्यात्माच्या अपेक्षेने सांगणार की आपल्या जीवाहून अन्य जीव त्याला अजीव तत्व म्हटलं. अजीव म्हटलं नाही, अजीव तत्व. म्हणजे माझी परिणती माझ्यात होते, तुमच्यात होत नाही. म्हणून तुमच्या अपेक्षेने मी अजीव तत्व आणि माझ्या अपेक्षेने तुम्ही अजीव तत्व. या अपेक्षेने आपला जीव तत्व आपला जे अजीव तत्व. हे 4 प्रकार आहे अजीव तत्व. आश्रव तत्व जीवाचे रागद्वेषादी परिणाम. आपल्या जीवाचे रागद्वेषादी परिणाम ते आश्रव तत्वरूप परिणती. आणि बंध, आश्रवानंतर बंध होतो की नाही? आता बंध. तर मग आश्रव तत्वाचं काय केलं? रागद्वेष परिणाम होतात, त्याचं नाव आश्रव तत्व. आणि बंध तत्वाची व्याख्या काय आहे? सकाळी समयसार ऐकताना कोण लोक तिथे सांगितलं होतं आश्रव आणि बंध तत्वामध्ये फरक. सकाळी समयसार चालतं, समाधी शतक चालतं, सकाळी सगळं चालतात. 3 दिवस समयसार सकाळी 1 तास चालतं, पाऊण तास दररोज अमेरिकेच्या लोकांसाठी समाधी शतक चालतं. ते करून परत इथे येतो आणि 1 तास सांगायला. मग आश्रव आणि बंध काय झालं? जीवाचा उपयोग रागद्वेषामध्ये काही काळ टिकून राहणे. जीवाचा रागद्वेष परिणाम काही काळ टिकून राहणे त्याचं नाव बंध. आणि रागद्वेष परिणती त्याचं नाव आश्रव. ते आश्रव आणि बंधामध्ये हा त्या ठिकाणी फरक आहे. जीवाचे रागद्वेषादी परिणामामध्ये उपयोग काही काळ टिकून राहणे
ते बंधतत्व. जीवाचा रागद्वेषादी परिणामामध्ये उपयोग काही काळ टिकून राहणे, त्याचं नाव बंध. ते आश्रव तत्वाचं लक्षण वेगळं झालं, बंध तत्वाचं लक्षण वेगळं आहे. संवर, निर्जरा, मोक्ष एकाच वेळेला असतात, भिन्न नाही. पण प्रत्येकाचं लक्षण कथनचित भिन्न आहे. संवर नवीन येण्याला रोखणे, संवर. आणि निर्जरा पहिलेचे निघून जाणे, निर्जरा. मग मोक्षामध्ये 2 प्रकारे सांगितलं. मोक्ष घेताना 2 प्रकारे, एक देश कर्माचा अभाव आणि सर्व कर्माचा अभाव. सर्व कर्माचा अभाव 14 गुणस्थानाच्या अंतसमयाला होतो. आणि एक देश निर्जर मोक्ष 4थ्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत आहे. हां, दोन्हीच्या अपेक्षेने. मग हे संवर, निर्जरा, मोक्ष हे एकाच परिणामाने एकाच वेळेला असतात. एक देश मोक्ष आणि सर्व देश मोक्ष सिद्ध झाल्यानंतर सर्व देश मोक्ष आहे. आणि 4थ्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत एक देश मोक्ष आहे. 4थ्यापासून 14व्यापर्यंत एक देश मोक्ष. 4थ्यापासून 14व्यापर्यंत एक देश मोक्ष आणि सिद्धामध्ये पूर्ण मोक्ष. परत त्याच्यामध्ये 4 ते 12मध्ये एक देश मोक्ष आणि 13मध्ये सर्व देश मोक्ष. जे घातीच्या अपेक्षेने सर्व मोक्ष आणि आघातीच्या अपेक्षेने अनेक बंध आहे. जे अशा प्रकारे यथाशक्ती काय करायला, तिथे आगमाच्या अनुसार तिथे यथाशक्ती समजून घ्या. मग संवर, निर्जरा आणि मोक्ष. मग स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला आपली वर्तमानाची ज्ञान पर्याय, आपल्या स्वशुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणते, अनुभव करते. त्याच वेळेला काय झालं, पुण्य आणि पापाच्या परिणामाचा संवर झाला. काय केलं, स्वशुद्ध आत्म्याला जाणताना पुण्य आणि पापाचा संवर झाला. नवीन कर्म आले का? अरिहंत भगवंताला जाणताना पुण्याचा आश्रव बंद होतो. 5 इंद्रियाच्या विषयाला जाणताना पापाचा आश्रव आणि बंद होतो. मग तसंच स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करताना सुद्धा पुण्य पापाचा आश्रव होतो का? काय झालं, संवर. जे नवीन पुण्याचे पापाचे परिणाम झाले नाहीत त्याचा संवर झाला. जीवाच्या अपेक्षेने लावला, पुद्गलाचं नाही. आणि निर्जरा त्यावेळेला पूर्वीचे पुण्य आणि पापाचे भावाचे परिणाम निघून गेले, निर्जरा. आणि ते तेवढा एक देश सर्वता क्षय झाला म्हणून मोक्ष. बाकी चर्चा हे व्यवस्थिशीर समजा. मग पुढे सांगणारा कोण नसेल तर तुम्ही स्वतः वाचलं तर समजू शकता. हां, हे बेज. मग हे न वाचता मग आपण बाकीचं मग इथे त्यांनी तेच अर्थ सगळ्याचा इथे साजरं तर मूळ त्याच्यामधून काय घ्यायचं आहे. आणि व्यवहार आणि निश्चय दोन्ही सांगू लागलेत आचार्य. हो.